नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स ही एक मोठी समस्या बनली आहे आणि त्यातही थायरॉइडचं नाव अगदी अग्रक्रमानं घेतलं जातं. एकदा थायरॉइड झाला की आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात असा एक समज आहे. पण आयुर्वेद याकडे कशा प्रकारे पाहतो? आहार, विहार आणि पंचकर्माच्या जोडीनं थायरॉइडवर यशस्वी उपचार शक्य आहे का, यावर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या सर्वेसर्वा डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. तर प्रेक्षको, आपण डॉक्टरकडनं थेट आता विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, मला सुरुवातीला आधी सांगा की मी आता बऱ्याचदा ऐकलेलं आहे की मला थायरॉइड आहे. गेल्या 25 वर्षांपासून मी औषधं घेते, सकाळी उपाशीपोटी गोळी घ्यावी लागते. तर नेमकं हे थायरॉइड म्हणजे नेमकं काय आहे? ही एक समस्या आहे का, हा एक अवयव आहे? आणि यावर आयुर्वेदात उपचार केलं तर पूर्णपणे निघून जाऊ शकतात का या समस्या? कसं आहे बघा की आपण जेव्हा थायरॉइड आहे असं म्हणतो आहोत तर खरं प्रत्येकाच्या शरीरात थायरॉइड असतं. आता त्या थायरॉइड ग्लँडमधून जे काही हॉर्मोन सिक्रेट होतात त्यांचं काम आपल्या संपूर्ण शरीरातल्या वेगवेगळ्या मेटाबॉलिझममध्ये होत असतं. आणि ते जर का थायरॉइडचं हॉर्मोन आहे ते व्यवस्थित प्रमाणात नसेल निघत, म्हणजे आयदर कमी किंवा जास्त प्रमाणात निघत असेल तर त्याच्यातनं आपल्याला वेगवेगळे त्रास होताना दिसतात. आणि त्याच्यातल्या त्रासांचे आपण सगळे एकत्र एक म्हणतो ना की आपण एक तक्ता तयार केला तर त्याच्यातनं त्रास जास्त हॉर्मोनमुळे होतं का कमी हॉर्मोनमुळे होतं हे आपल्याला जाणीव होते. आणि त्याचे वेगवेगळे नावं आपल्याकडे आत्ता आधुनिक शास्त्राप्रमाणे दिली गेलेली आहेत. आणि त्यामुळे थायरॉइड झालं आहे म्हणजे काय झालं आहे हे नक्की आपल्याला बघावं लागतं. आणि आयुर्वेदिकदृष्ट्या आपण जेव्हा विचार करतो तर नॅचरली त्या व्यक्तीला कशा प्रकारचा काय त्रास होतो आहे हे सगळं बघूनच आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. हे असं आहे की ज्याला डायबिटीस झाला आहे त्याने असं म्हणणं की मला पॅनक्रियास झाला आहे असं सांगण्यासारखं हे खरं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये या प्रकारचे जेव्हा त्रास दिसतात आहेत तर त्याला आपल्याला आयुर्वेदिक दृष्ट्या नीट विचार करून आणि मग त्याच्यावरती कार्य जे आहे ते करणं अत्यंत गरजेचं असतं. नक्कीच. डॉक्टर, मला प्रेक्षकांना एक टीजर द्यायचा आहे की प्रेक्षको, तुम्हाला थायरॉइड संबंधित किंवा आरोग्यासंबंधात कोणतेही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही थेट डॉक्टरांना आता कॉल करू शकता. त्यासाठी आमचा स्क्रीनवर नंबर देखील दिलेला आहे. 022410106110 या नंबरवर लगेचच कॉल करा आणि तुमचा प्रॉब्लेम्स डॉक्टरांसोबत शेअर करा. डॉक्टर, पुन्हा एकदा आपण या विषयाकडे वळूयात. मला सांगा की थायरॉइडचे जे रुग्ण आहेत त्यांनी आहारामध्ये कोणते बदल करणं अनिवार्य आहे? सर्वप्रथम तर कसं आहे की आपल्याला आयुर्वेदिक दृष्ट्या एक तर थायरॉइडचा काय त्रास असतो ते आपल्याला समजून घेणं गरजेचं. म्हणजे आहारातले बदल जे आहेत ते आपल्याला ठरवता येऊ शकतात. आता त्या काळामध्ये आपण विचार केला तर असं ग्लँडशी रिलेटेड वगैरे अशा प्रकारचे आजार डायरेक्टली आयुर्वेदामध्ये नमूद नाही आहेत. पण आपण जर का आत्ता जे लोकांना त्रास होतो आहे तो जर का संपूर्णपणे विचार केला तर आपल्याला रिअलाईज होतं की अग्नीतले तयार होणारे जे दोष आहेत त्याचे सगळे जे आपल्याला आजारपणाचे लक्षणं सगळे जे दिसतात, चिन्ह दिसतात, ती सगळे आपल्याला या थायरॉइडमध्ये दिसतात. आणि आयुर्वेदाच्या हिशोबाने ज्याला आपण अग्नी म्हणतो ते आपल्या शरीरातले हॉर्मोन्स असतात. तो हॉर्मोन्स जेव्हाही शरीरामध्ये नीट काम करत नाही तेव्हा आपल्याला अग्नीवरती कार्य करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे अग्नीवरती कार्य करायचं म्हटलं म्हणजे पोटावरती काम करण्याची गरज पडतेच. आता आज आपण नवीन जे सगळे संशोधनं होतात आहे त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना रिअलाईज होतं आहे की जरी आपण T3, T4, TSH हे सगळे जरी तपासून काढले तरीसुद्धा तेवढ्याने फक्त काम भागत नाही आहे. तर आपल्याला शरीरातलं आतलं आपलं जे गट आहे म्हणजे जिथे आपण पचन आपलं व्यवस्थित चाललं आहे की नाही हे बघण्याची जी गरज आहे त्याची आपल्याला काळजी थायरॉइडच्या इम्बॅलन्समध्ये सुद्धा घ्यावीच लागते. आणि त्यामुळे अग्नीशी संबंधित हे जे आयुर्वेदातला म्हणजे दृष्टिकोन आहे या सगळ्या आजाराशी रिलेटेड तर तो अजून आता दृढ होत चाललेला आहे की ह्या आजारामध्ये आपल्याला अग्नी संतुलनावरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. एक अजून जो मला समाजामध्ये आत्ता चुकीचा थॉट प्रोसेस दिसतोय ते म्हणजे की थायरॉइड इम्बॅलन्स जो आहे तो स्त्रियांमध्ये असतो. म्हणजे बरेचदा लोक म्हणतात अहो पण आता स्त्रियांचा आजार आहे ना. पण थायरॉइड सध्या जो आहे तो स्त्रियांचा आजार फक्त राहिलेला नाही, तो पुरुषांमध्येही तेवढाच प्रकर्षाने आपल्याला दिसतोय. म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी आपण म्हटलं तर थायरॉइड इम्बॅलन्स जास्तीत जास्त आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायचा, तर आता पुरुषांनी पण त्यांच्याबरोबर बाजी मारलेली आहे आणि ते सुद्धा तेवढ्याच प्रमाणात सध्या थायरॉइडचं इम्बॅलन्स घेऊन भेटायला येतात आहे. नक्कीच. डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे, आपण त्यांच्याकडे वळूयात. वामनगाववरून बाळू राठोड यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मला जवळपास 2008 पासून थायरॉइड आहे. बरं. अच्छा. वय किती आहे? वय 52 वर्ष.
वय 52 वर्ष. ओके. आणि सर काही त्रास वगैरे आता काही होतो का? सध्या त्रास नाही एवढं, मी गोळ्या घेतोय कंटिन्यू. हम्म. जवळपास 150 mgच्या गोळ्या मी घेतोय. ओके. आणि त्रास 52 काय होतोय वर्ष. तुम्हाला आता? आता सध्या तर काही नाही, गोळ्या घेतो तेव्हापासून बरं वाटतंय. त्यापासून बरं वाटतंय. ओके. बरं. ठीक आहे. आता कसं आहे की बऱ्याच असा लोकांना गैरसमज असतोच की आपण गोळ्या सतत घेत राहायला पाहिजे आणि त्याच्यातनंच आपला त्रास बरा होईल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात राहायला पाहिजे की आपण बाहेरून जेव्हा मदत घेत राहतो तेव्हा त्या मदतीला एक आपल्याला कंट्रोल जे आहे तो आपल्याला नेहमी ठेवावा लागतो, कारण की आउट ऑफ कंट्रोल आपण मदत काही बाहेरून घेऊ शकत नाही. त्यामुळे या गोळ्यांची सुद्धा सुरुवात कशी होते, तर आधी सुरुवातीला कमी मिलीग्रामच्या गोळ्या म्हणजे कमी पॉवरच्या गोळ्या घेतल्या जातात आणि नंतर जसं जसं वय वाढतं तसं तसंच या गोळ्या ज्या आहेत त्यांचा डोस वाढत जातो. त्यामुळे बाकी नंतर जे त्रास आहेत ते पुढे उद्भवतच राहतात. त्यामुळे सर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जर का तुम्हाला 2008 पासून हा त्रास होतो आहे आणि आता तुमचं वय फक्त 52 वर्ष आहे, म्हणजे आपण नाही म्हटलं तर कमीत कमी अजून 30 इयर्स आपल्याला प्रॉडक्टिव्ह आपण म्हणतो ना तसं आपल्याला अजून आयुष्य आहे, तर त्याच्याकरता शरीरातले सगळ्या हॉर्मोन्सचं संतुलन राहील ह्याच्याकरता आपण काळजी नक्की घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं बघण्यात येतं की एकदा हे अग्नीचे दोष सुरू झाले म्हणजे थायरॉईडपासून सुरू झालं की हळूहळू आपल्याला डायबिटीससारखे त्रास दिसू लागतात, दुसरे कुठले तरी हॉर्मोन्स रिलेटेड त्रास शरीरामध्ये दिसायला लागतात. म्हणजे एका जागी आपण अग्नीवरती काम जर का नाही केलं तर त्या एका अग्नीतनं दुसऱ्या अग्नीचे सुद्धा दोष आपल्याला तयार होताना दिसतात. तर ह्याच्याकरता माझा सल्ला तुम्हाला असा राहील की तुम्ही एक तर शास्त्रोक्त रित्या सगळं जे आपण परीक्षण असतं आयुर्वेदिक ते नक्की करून घ्या आणि त्याच्या हिशोबाने काही औषधोपचार प्रकृतीच्या हिशोबाने किंवा पंचकर्म वगैरे काही करण्याची गरज असली तर तेही करणं अत्यंत युक्तिसंगत राहील. नक्कीच. डॉक्टर, आता हे राठोड सर होते, त्यांना आता 52व्या वर्षी थायरॉइड आहे आता सुरू आणि 2008 पासून सुरू झालेलं अगदी आहे. खरं. सध्या बघायला गेलात ना 20ल्या 30ल्या मुलांमध्ये देखील अगदी, थायरॉइडचं अगदी. प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे? म्हणजे मुख्य बघा कसं आहे की आपल्या अग्नीवरती दोष कुठून तयार होतात तर लाईफस्टाईलमधून तयार होतात. तुम्ही सकाळी उशिरा उठायचं एकदा ठरवलं की मला नाही वेळेत उठायचं आणि मी शांतपणे झोपणार आहे, तर सगळ्यात मोठा अग्नीचा जो आपल्याला मदत करणारा निसर्गातनं स्रोत आहे तो म्हणजे सूर्य. तर आपल्याकडे पहिलेपासून सांगितलेलं आहे की सगळ्यांनी ब्राह्ममुहूर्ताला उठावं. आता त्यावेळेस जर का आपण उठलो नाही तर आपल्याला रिअलाईज होत नाही की आपल्या शरीरातली जी अग्नीची सायकल आहे करेक्ट ती सुरूच होत नाही आहे. आणि त्यामुळे आज आपण जेव्हा चुकीचं उठायला वेळेला सुरू करतो तर हळूहळू 15-20 वर्षांनी आपल्यामध्ये ते दोष तयार होतात. आपल्यामध्ये जे तयार झालेले दोष आहे ते तसे तसे आपल्या मुलांमध्ये जातात आणि त्या मुलांमध्ये अजून कमी वयामध्ये अग्नीचे दोष तयार व्हायला सुरू होतात. त्यामुळे पहिलेच्या जनरेशनमध्ये जर का 40ला 50ला 60ला हे थायरॉईडचे दोष येत होते तर आता आजच्या जनरेशनमध्ये आपल्याला ते दोष 20शीत दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे वेळेत नाही झोपणं, वेळेत नाही उठणं, वेळेवरती खाणं पिणं नाही करणं किंवा त्याच्यामध्ये सुद्धा चुकीच्या गोष्टी खात राहणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये अग्नीच्या असंतुलनाला कारणीभूत ठरतात. आणि त्यामुळे वयोमर्यादा आत्ता सध्या काहीच राहिलेली नाही. म्हणजे माझ्याकडे तर आत्ता अशा पण केसेस आहेत की जिथे मुलांना जन्म झाल्या जेव्हा ब्लड चेक केलेले आहे तर तेव्हा ऑलरेडी त्यांच्या शरीरामध्ये थायरॉईडचे इम्बॅलन्स आपल्याला दिसतात आहेत. आणि त्याच्यातही जी गर्भवती स्त्री होती किंवा बाळाला जन्म देणारे जे वडील असतात त्या दोघांमध्ये ऑलरेडी थायरॉईड इम्बॅलन्सचा त्रास होता आणि त्याच्याकडे काहीही लक्ष न देता नुसत्या गोळ्या घेऊन गर्भधारणा झाली की बाबा काय होतं की ब्लड टेस्ट आहे त्याच्यामध्ये T3 T4 TSH सगळं ओके दिसायला लागतं तुम्ही एकदा औषधं घेतली की, पण शरीरातल्या अग्नीचं असंतुलन तसंच राहून जातं आणि त्यामुळे जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा मुलांमध्ये सुद्धा त्या अग्नीचं असंतुलन तसं जातं. त्यामुळे हा जो दोष आहे हा फार मोठा आहे आणि याच्यावरती दुर्लक्ष करून चालत नाही. आता जसं सर म्हणलेत की मी औषधं घेतो आता सगळं बरं आहे, पण ते तुमच्यापुरतं आणि या वेळेपुरतं बरं आहे, पण आतमध्ये शरीरात काही पूर्णपणे सुधरत नाही आणि त्याचा त्रास जो आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होताना दिसतो. तर त्यामुळे ज्यालाही यंग एजमध्ये काही थायरॉईड संबंधी त्रास आहे, त्यांना पुढे बाळ हवं आहे अशी इच्छा आहे, त्यांनी तरी व्यवस्थितपणे शरीराच्या आत काम करून सगळं सुधरवणं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं आणि हा अवेअरनेस आत्ता आपल्याला सोसायटीमध्ये आणणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. नक्कीच. मला ह्याच रिलेटेड प्रश्न विचारायचा की आता बऱ्याच रुग्णांची ॲलोपॅथी औषधं सुरू आहेत जी सकाळी त्यांना एक गोळी घ्यावी लागते, विशिष्ट MGची एक गोळी असते. ती गोळी घेतल्यावरच त्यांना बरं वाटतं, एकदम फ्रेश वाटतं, नाही तर मग तो थकवा वगैरे तो एक जाणवतो, ते काही सिम्पटम्स त्यांना जाणवतात. तर प्रश्न असा आहे की ह्या ॲलोपॅथीच्या गोळ्यांसोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता येऊ शकते का?
बघा कसं आहे की आपण आता हे जे काही हॉर्मोन्स सकाळी दिले जातात ते ॲलोपॅथीकडून, तर ते शरीरात ऑलरेडी आहेतच. आयदर तुम्ही सिंथेटिक वेनी जे काही हॉर्मोन्स लॅबमध्ये प्रिपेअर केले जातात ते तुम्ही घेत आहात. आयुर्वेदिक औषधं जी असतात ती सगळी आपण म्हणतो निसर्गातनं तयार झालेली असतात. आणि निसर्गातनं तयार झालेली कुठलीही गोष्ट आहे त्याला शरीरामध्ये कुठेही चुकीचा परिणाम होत नाही. उलट सगळी फूड बेस्ड औषधं असल्यामुळे कुठलंही आपल्याला आपण म्हणतो ना की इंटरॅक्शन वगैरे अशा सगळ्याचा विचार करण्याची गरज नसते. तरीही त्यातल्या त्यात आम्ही काय म्हणतो की तुम्ही जर का आयुर्वेदिक औषधं घेत असलात तर कुठलंही दुसरं औषध जर का दुसऱ्या पॅथीचं तुम्ही घेता आहात तर त्या आणि आयुर्वेदिक औषधामध्ये साधारण तुम्ही अर्धा तास 1 तासाचं अंतर नक्की ठेवावं. म्हणजे आपसातलं जे काही इंटरॅक्शन आहे ते कुठेही चुकीचं होण्याची शक्यता असली अगदी 0.01% सुद्धा, तर ती सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकते. उलट आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही जर का ऑलरेडी कुठलं ॲलोपॅथिक औषध थायरॉईड करता घेता आहात तर ते तसंच सुरुवातीला कंटिन्यू करायचं आणि आपली औषधं जी आहेत आयुर्वेदिक ती घ्यायला सुरू करायची. आणि जसं जसं तुमच्यामध्ये फरक चांगला जाणवायला लागेल तसं आपल्याला ब्लड टेस्टमध्ये चेंजेस दिसायला लागतात. एकूण व्यक्तीचं जे ताकद आहे, हुरूप आहे, उत्साह आहे, त्या सगळ्यामध्ये आपल्याला जेव्हा फरक दिसायला लागतो तेव्हा आपण औषधं जी आहेत ती कमी करू शकतो डॉक्टरांच्या सल्ल्याने. तर त्यामुळे सपोर्ट सिस्टीम जी आहे ती काढायची नसते. उलट त्याच्या बरोबरीने आपण जेव्हा हे सुधारवायचा प्रयत्न करतो अग्नीला, त्याच्यातनं जे चांगले रिझल्ट्स निघतात त्याच्यानंतर आपण हे सगळे औषधं जी आहेत ती बंद करू शकतो. त्यामुळे लोकांना एक गैरसमज असतो की आयुर्वेदिक औषधं सुरू केली ना आता तर माझी जी काही इतक्या वर्षाची चाललेली ॲलोपॅथी ती मी बंद करून टाकतो. तर तशी गरज नसते आणि तसं करूही नाही, कारण की त्याचेसुद्धा मग आपल्याला दुष्परिणाम होताना दिसतात. ॲलोपॅथिक औषध कुठलं एकदम बंद केलं तर बऱ्याचशा औषधं बंद केल्याचे सुद्धा दुष्परिणाम आपल्याला शरीरावरती दिसू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधं ही कशी कमी करायची, कशी बंद करायची, हा सगळा तारतम्य आपल्याला या आजारामध्ये बघणं खूप गरजेचं असतं. थायरॉइडमध्ये पंचकर्म चिकित्सा कशी मदत करते? आता बघा कसं आहे की पंचकर्म जो असतो आयुर्वेदोक्त ते जर का आपण शास्त्रोक्तरित्या केलं तर त्याच्यामध्ये शरीर शुद्धी केली जाते. आणि शरीर शुद्धीमध्ये काय होतं तर शरीरातल्या अग्नीवरती नीट काम केलं जातं आणि शरीरातले प्रत्येक जे मेटाबॉलिझममध्ये चुका होतात आहे त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशन आपल्याला करणं शक्य असतं. आणि त्यामुळे शास्त्रोक्त पंचकर्म करणं जे आहे ते अत्यंत आवश्यक असतं. डॉक्टर, याविषयी मी तुमच्याकडे आणखी माहिती जाणून घेऊ ना. आता आपण कॉल आलेला आहे प्रेक्षकांमधून. यवतमाळवरून राजेश्री यांनी कॉल केलेला आहे. मॅम नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हा मॅम बोला. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. मला थायरॉइडचा त्रास आहे मॅडम. मॅम तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, थोडं मोठ्याने बोलाल? थायरॉइड आहे म्हटलं मला. बरं. आणि रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे. त्यांना थायरॉइड आहे असं त्या म्हणाले. रिपोर्ट नॉर्मल आहे, पण त्रास काय होतोय ताई तुम्हाला? अरे अगोदर केस पांढरे होते ना मॅडम त्यांनी थायरॉइडमुळे. तुमचं वय किती आहे ताई? 42. 42 वर्ष वय. आणि किती वर्ष झाले थायरॉइडहून? खूप दिवस झाले. 15 वर्ष झाले. ओ अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे. आता कसं आहे की थायरॉइड जे आहे ते आपल्या शरीरातल्या प्रत्येक मेटाबॉलिझममध्ये कुठे ना कुठे मदत करत असतं. आणि त्याच्यामुळे एजिंग प्रोसेस जी आहे ती थायरॉइडच्या रुग्णांमध्ये बऱ्याचदा आपल्याला फास्ट झालेली दिसते. आणि त्यामुळे केस पांढरे होणं, केस खूप जास्त ड्राय असणं, केस खूप प्रमाणामध्ये गळणं, तुटणं, अशा प्रकारचे सगळे त्रास आपल्याला थायरॉइडच्या रुग्णांमध्ये होताना दिसतात. आणि म्हणूनच आपण हे जे काही कार्यक्रमामध्ये सतत सांगतो आहोत की आपल्याला शरीराच्या आतल्या अग्नीला सुधारवणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्याच करता कारण की कारल्याला येणारे बरेचसे जे थायरॉइडचे रुग्ण असतात त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जरी ब्लड टेस्ट सगळ्या नॉर्मल येत असल्यानं तरीसुद्धा स्किन जी काही खराब होते आहे, स्किनचं कॉम्प्लेक्शन बदलतं आहे, ड्रायनेस जो येतो आहे तो कुठेही थांबलेला नसतो, वजन जे काही वाढत असतं वजन तसंच वाढत राहिलेलं असतं, केस सतत तुटत असतात, उत्साह जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही फार फरक लोकांना जाणवत नसतो. त्यामुळे थायरॉइडशी रिलेटेड सगळे त्रास जे आहेत ते कमी जास्त प्रमाणामध्ये तरी होतच राहतात. फक्त एक मनाला शांती असते की आपले रिपोर्ट जे आहेत ते नॉर्मल येतात आहे. त्यामुळे या सगळ्या त्रासांवरती काम करणं जे आहे ते अत्यंत आपल्याला गरजेचं असतं. ताई आत्ता तरी तुमचे केस जर का लवकर पांढरे होत असतील तर माझा असा सल्ला राहील की तुम्ही एक तर केसाला रेग्युलरली विलेज हेअर ऑइल तेल जे आहे संतुलनचं ते लावायला सुरू करा. आणि हेअर सॅन म्हणून गोळ्या आहेत त्याही नियमित वापरा. आणि तुमच्या हॉर्मोन्सच्या संतुलनाकरता संतुलनचं जे फेमिसॅन तेल आहे त्याचा योनिभागी पिचूही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर अजून जास्त व्यवस्थित सगळं आपल्याला डिस्कस करता येऊ शकेल.
नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूयात. नाशिकहून तन्वी यांनी कॉल केलाय. तन्वी, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की कमी वयातच आपल्याला थायरॉइड झालाय हे लक्षात कसं येईल आणि होऊ नये म्हणून काय काळजी घेतली गेली पाहिजे? येस, खूपच चांगला प्रश्न आहे. बघा कसं आहे की आपलं जे दैनंदिन जीवनक्रम आहे की त्याच्यामध्ये आपण सकाळी उठलो की आपल्याला उत्साह वाटतो, कामामध्ये आपण सगळं व्यवस्थित काम करू शकतो, थकवा वाटत नाही. यंग एजमध्ये एस्पेशली आपण पाहिलं तर चेहऱ्यावरती खूप ताकद असते, एक आपण म्हणतो ना तजेलदारपणा असतो, डोळ्यांमध्ये आपल्याला तेज दिसतं, केस, त्वचा ह्याच्यामध्ये खूप चांगलं लुकलुकीतपणा असतो. तर हा सगळा जो असतो तो गायब होतो आपल्याला कोणी थायरॉइडचं रुग्ण असला तर. म्हणजे काय, एक तर मानसिकरित्या खूप खचून जातात, कुठेही काही उत्साह वाटत नाही काही करण्याकरता, स्किन लगेचच खराब व्हायला लागते, केस खराब व्हायला लागतात. आणि त्याचबरोबरीने स्त्रियांमध्ये एस्पेशली आपल्याला पाळी संबंधित त्रास दिसायला लागतात. म्हणजे पाळी चुकायला लागते किंवा त्याच्यामध्ये ब्लिडिंग जे आहे ते खूप कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसायला लागतं. तर अशा प्रकारचे त्रास जे आहेत त्याच्यातनं आपल्याला थायरॉइड इम्बॅलन्स कुठेतरी होतोय ते कळायला लागतं. आणि मुख्य म्हणजे काय आहे की वजनावरती खरं सगळ्यांनी लक्षच द्यायला पाहिजे की सुरुवातीपासून आपलं वजनाचं जे काटा आहे तो कितपत कसा बदलतो आहे. म्हणजे मेनोपॉझल फेजमध्ये थोडंसं वजन स्त्रियांनी पुट ऑन करणं किंवा पुरुषांच्या केसमध्ये साधारण एंड्रोपॉजच्या वेळेला थोडंसं वजन पुट ऑन करणं ओके असतं. पण बाकी इतर वेळेला जर का वजनामध्ये कुठेही सतत काहीतरी तफावत होते की 4-5 किलो इकडे तिकडे एकदम पटापट होतं आहे, तर हे सुद्धा लक्षणं आपल्याला थायरॉइडशी रिलेटेड असू शकतात की शरीरामध्ये कुठेही काहीतरी प्रकारचा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. पण जर का तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दिनचर्या राखणं, वेळेमध्ये उठणं, सकाळी थोडा तरी प्रमाणामध्ये व्यायाम करणं, आपल्या खाण्यापिण्याची नीट काळजी घेणं की कुठेही काही झालं तरी आपलं सात्विक जेवण, घरगुती जेवण आणि व्यवस्थित बॅलन्स जेवण जे आहे ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. कुठेही तुम्ही आहारामध्ये प्रोसेस्ड फूड आहे ते जेवढं तुम्ही अवॉइड कराल किंवा फ्रोझन फूड्स असतात ते जेवढे अवॉइड केले जातील ते सगळं आपल्याला काळजी जी आहे ते घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की जेवढं आपण चुकीच्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यामध्ये ठेवतो तेवढा आपल्याला हा त्रास जो आहे तो जास्त प्रमाणात होताना दिसतो. नक्कीच. नांदेडवरून सुमन यांनी कॉल केलेला आहे. सुमनजी, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हो, नमस्कार मॅडम. माझ्या सुनबाईला थायरॉइड आहे. हां, त्याच्याबद्दल म्हणजे ते थायरॉइड झाल्यापासून तिला दुसरं मूल राहायला आले म्हणून मला विचारायचं होतं. ते थायरॉइड मुलं होते का तसं? अच्छा. आत्ता दिवस राहत नाही आहेत त्यांना? हो, पहिल्याची मुलगी आहे. अच्छा, बर. हो, अगदी. 7-8 वर्षाची मुलगी आहे बघा. हां, आता खूप इलाज करायला सगळे पण काही फरक पडणार नाही. करेक्ट करेक्ट. आता बघा थायरॉइडमुळे हे सुद्धा जसं ताई म्हणतात आहे ना तशा प्रकारचा त्रास आपल्याला होताना दिसतो. म्हणजे थायरॉइडचे कुठलाही त्रास पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी कोणालाही असला तरी सुद्धा दिवस राहायला अवघड पडतं. कारण की शरीरातल्या आतल्या कुठल्याही चयापचय क्रिया व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे पाळीमध्ये अनियमितता किंवा ओव्ह्युलेशन न होणे अशा प्रकारचे त्राससुद्धा आपल्याला होताना दिसतात. आणि त्यामुळे आपण नेहमी स्त्री पुरुष दोघांनाही सांगतो की तुमच्या याच्यामध्ये कुठेही थायरॉइडचं कार्यक्षमता कमी झालेली असली तर तुम्ही प्लीज त्याच्यावरती नुसत्या गोळ्या घेण्यापेक्षा संतुलनचं जे संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स म्हणून प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपण शरीराच्या वीर्य शक्तीवरती काम करतो त्याचं सगळं व्यवस्थित पालन करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. तर माझं तुमच्या सुनेकरता सल्ला असा राहील की त्यांनी जर का प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर प्रकृतीप्रमाणे कुठला आपल्याला औषधोपचार करण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये जर का पंचकर्म करण्याची गरज असली तर उत्तरबस्तीसारखा उपचार आहे की ज्याच्याने आपल्याला फर्टिलिटीवरती सुद्धा काम करता येऊ शकतं आणि थायरॉइडच्या फंक्शनिंगमध्ये सुद्धा आपल्याला चांगला फरक त्याच्यातनं करता येऊ शकतो. तर त्याचं नक्की आपल्याला उपचार घेण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबरीने एक नक्की लक्षात ठेवा की प्रत्येक स्त्रीने जर का थायरॉइडचा त्रास जाणवतो आहे तर रोज सकाळी उठून किमान 10 मिनटं तरी प्राणायाम नक्की करावा. आपण कसं अग्नीचं जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा व्यवस्थित जर का त्याला प्राणवायूचा पुरवठा म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा होत राहिला तर कसं अग्नी व्यवस्थित काम करते ना, तशाच प्रकारे जर का हा प्राणायाम नीट केला गेला तर ऑटोमॅटिकली थायरॉइड इम्बॅलन्स जो आहे तो कमी व्हायला आपल्याला मदत मिळते. तर त्यामुळे स्त्री रुग्णांनी कमीत कमी रोज न चुकता प्राणायाम 10 ते 15 मिनटं तरी नक्की केला पाहिजे.
नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांना खूप महत्त्वाचा असा विषय होता थायरॉइडचा आणि त्याचे किती फरक जाणवतो थायरॉइड असेल तर. म्हणजे अगदी प्रेग्नन्सीपासनं तरुण मुलींमध्ये झाला तरी देखील त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. त्यावर आयुर्वेदाप्रमाणे कशा पद्धतीने आपण यशस्वी मात करू शकतो यावर योग्य माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार आहेत. थँक्यू. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.